मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा, पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा. एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा, त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवू द्या. 4 घरं मागून आणल्याशिवाय सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीवन जगतायत हे आमच्या पोरांना एकदा दाखवा. आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा. त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे, उघडा नगडा अनवाणी भीक मागत जगतोय कारण हा अडाणी आहे, शिकला नाही आणि हा महालात राहतोय. याचं कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातलं शिक्षण घेऊन तो इथं आलाय. हा थाट, ही श्रीमंती, ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते हे सांगा. तुला कुठलं जगणं स्वीकारायचं आहे, ते झोपडपट्टीतलं का महालातलं? मग ठरवेल तो त्याला काय करायचं आहे, काय म्हणून त्याला जगायचं आहे. हातपाय त्यालाही आहेत, अडचण काहीच नाही. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, भीती. जगात घाबरण्यासारखं दुसरं काहीच नाही. घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, भीती. भीती बस. ही भीती एकदा बाजूला केली की मग जग आपलं आहे, दुसरं काही नाही. छोटा नरेंद्र आंब्याच्या बागेत गेला होता, आंबे पाड खात होता. पहारेकरांना बघितलं, त्यांना झटकायला तो आला आणि त्या नरेंद्रना खाली उतरावा म्हणून तो पहारेकरी नरेंद्रला म्हणाला, अरे खाली उतार, त्या झाडावर भूत आहे, भूत. तो छोटा नरेंद्र म्हटला, भूत आहे का? मग आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो. भीती नाही. त्या निर्भय नरेंद्राचेच पुढे स्वामी विवेकानंद झाले.